नमस्कार मित्रांनो, मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे बिग ग्लोरी एच एस मराठीमध्ये. तर आपण या अगोदरच्या भागात शेकडेवारीला सुरुवात केली होती. भाग 1 मध्ये आपण शेकडेवारी काय असते त्याचा बेसिक कॉन्सेप्ट समजून घेतला, फ्रॅक्शन व्हॅल्यू समजून घेतल्यात, कोणत्या महत्त्वाच्या ते समजून घेतलं आणि शेकडेवारीचे बेसिक क्वेश्चन्स आपण याच्या अगोदरच्या भागात बघितलं आहे. आता या भागात आपण काही थोडेसे ॲडव्हान्स क्वेश्चन आणि जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे क्वेश्चन आहेत ते बघणार आहोत. तर या भागातील पहिल्या प्रश्नाकडे मी वळत आहे. ठीक आहे, तर ह्या भागातला पहिला प्रश्नाकडे वळू. आपण काय म्हणत आहे, पास होण्यासाठी जेवढे गुण लागतात त्यापेक्षा सीताला 10% गुण जास्त आहेत व गीताला 5% गुण कमी आहेत. दोघींच्या गुणांमधील फरक 45 असेल तर परीक्षा किती गुणांची होती? चला ठीक आहे, आता बघा थोडंसं आपण बघू काय होतं आहे. हे एक सपोज टू बी लाईन आहे. ठीक आहे, आता ही पासिंग लाईन पकडू आपण. ठीक आहे, इथं काय होतं आहे, एक व्यक्ती पास होतो. ह्या पासिंग लाईनपेक्षा जे सीता आहे, सीता तिला 10% गुण जास्त आहेत आणि जे गीता आहे, ठीक आहे, गीता तिला काय 5% गुण कमी मिळाले. ठीक आहे, आता आपल्याला काय दिलं आहे, ह्या दोघांच्या गुणांमधील फरक दिला आहे. आता यांच्या पर्सेंटेजमध्ये किती फरक आहे ते बघू आपण. आता बघा, गीतापासून सीतापर्यंत जायचं असेल तर किती पर्सेंटेज ओलांडावं लागेल आपल्याला. बघा, इथून इथपर्यंत गेलं पासिंग लाईनपर्यंत तर 5% आणि इथून इथपर्यंत पुन्हा किती 10%, म्हणजे 5 आणि 10 म्हणजे ह्या दोघांमध्ये जो अंतर आहे पर्सेंटेजचा तो किती आहे 15%. बरोबर आहे, आणि हे 15% त्यांच्या गुणांमधील फरक आहे. गुणांमधील फरक किती आहे 45. बरोबर आहे, म्हणजे हे जे 15% आहे हे कोणाच्या बरोबर आहे 45 गुणाच्या बरोबर आहे. तर ती परीक्षा 100% असेल. बरोबर, तर 100% बरोबर किती एक्स पकडू आपण, म्हणजे तिथं 15 × 15 15 3 किती होतात 45 आणि 3 गुणीला 100 म्हणजे किती होईल 300. बरोबर आहे, म्हणजे ती जी परीक्षा होती किती गुणांची होती तर 300 गुणांची होती. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू. आपण काय म्हणते, एका विद्यार्थ्याला 40% मार्क मिळाले व तो 15 मार्कांनी नापास झाला. ठीक आहे, 40% गुण मिळाले त्याला आणि तो काय झाला फेल झाला 15 गुणांनी. ठीक आहे, दुसऱ्याला 37% मार्क मिळाले आणि तो 30 गुणांनी नापास झाला. त्याला 37% मार्क्स मिळाले परंतु काय झालं तो 30 गुणांनी फेल झाला. एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, की जर दोन्ही साईडला फेल असतील, काय असतील दोन्ही साईडला फेल असतील किंवा दोन्ही साईडला असतील पास, तर ह्या दोन्ही गोष्टींमध्ये काय करायचं, त्यांचे जे गुण आहेत त्यांची काय करायची मायनस करायची. गोष्ट समजत आहे, दोन्ही जर फेल असतील किंवा दोन्ही जर पास असतील त्यांच्या गुणांमधील काय करायचं अंतर. पण एक जर फेल असेल आणि दुसरा जर असेल पास, ह्या कंडिशनमध्ये किंवा एक पास असेल दुसरा फेल असेल या कंडिशनमध्ये त्यांच्या गुणांची काय करायची घ्यायची. हे लहानशी गोष्ट लक्षात ठेवायची. आता बघा इथं काय होत आहे, इथे हा नापास झाला इथेही हा नापास झाला म्हणजे दोन्ही फेल आहे. ठीक आहे, म्हणजे इथं काय होईल यांची जे गुण आहेत त्यांच्या काय होईल अंतर काढू आपण. तर इथं बघा काय झालं, 30 मधून 15 गेले उरतील किती 15 आणि इकडे पर्सेंटेजमधला नेहमी फरक काढायचा. इथं किती पर्सेंटेजचा फरक आहे 3%. बरोबर आहे, म्हणजे इथे 3% हे किती गुणांच्या बरोबर होतील 15 गुणांच्या. तर परीक्षा नेहमी 100% असते तर 100 बरोबर बस खतम. म्हणजे 3 × 1 3 3 पंचे 15 म्हणजे 5 गुणीला 100 5 गुणीला 100 म्हणजे किती होईल 500. म्हणजे ती जी एक्झाम आहे ती किती गुणांची होती तर 500 गुणांची होती. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. काय म्हणत आहे, एका विद्यार्थ्याला 30% मार्क मिळाले व तो 4 मार्कांनी नापास झाला. म्हणजे 30% मार्क मिळाले त्याला आणि तो काय झाला 4 मार्कांनी फेल झाला म्हणून -4. दुसऱ्याला 34% मार्क मिळाले. ओके, त्यावेळेस काय झालं, तेव्हा त्याला पास होण्यासाठी लागणाऱ्या मार्कांपेक्षा 8 मार्क जास्त शिल्लक मिळाले. म्हणजे एक्स्ट्रा, म्हणजे त्याला जेवढे मार्क मिळायला पाहिजे होते त्याच्यापेक्षा 8 मार्क एक्स्ट्रा मिळाले म्हणजे प्लस आहे. आता बघा इथं कंडिशन काय, एक फेल आहे एक पास आहे. अशा वेळेस काय म्हटलं मी, या दोघांची काय करायची बेरीज, म्हणजे 8 आणि 4 किती झाले 12. गोष्ट समजत आहे, आणि यांच्या मधला फरक काढायचा. इथं फरक किती आहे 4%चा. गोष्ट समजली, म्हणजे हे जे 4% आहे हे कोणाच्या बरोबर आहे 12च्या बरोबर आहे. तर 100% बरोबर किती, बस एवढंच कळायचं आपल्याला. ठीक आहे, तर 4 × 1 4 4 3 12 म्हणजे 3 गुणीला 100 3 गुणीला 100 म्हणजे किती होईल 300. म्हणजे ती जी परीक्षा होती ते किती गुणांची होती 300 गुणांची होती. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू. काय म्हणत आहे, 20 लिटर द्रावणात 10% अल्कोहोल व उर्वरित पाणी. ठीक आहे, एक पूर्ण द्रावण आहे कितीच्या 20 लिटरचं.
ह्यामध्ये दोन गोष्टी आहेत. कोणकोणत्या? एक तर आहे अल्कोहोल आणि दुसरं काय आहे? वॉटर. ठीक आहे, ओके. यामध्ये 10% अल्कोहोल आहे. याचे 10% किती होतील? 2 लिटर. तर 2 लिटर काय आहे? अल्कोहोल आहे. म्हणजे उरलेलं किती आहे? 18 लिटर काय आहे? वॉटर आहे. गोष्ट समजत आहे मित्रांनो? चला ठीक आहे. जर द्रावणात 3 लिटर पाणी टाकले, म्हणजे इथं 3 लिटर वाढवलं, पूर्ण द्रावणात 3 लिटर एक्स्ट्रा केलं आहे, म्हणजे हे किती झाले आता? 23 लिटर पूर्ण द्रावण झाला नवीन. आणि आपण फक्त पाणी टाकलं आहे ना, ते इथेही ॲड करून टाकू 3 लिटर पाणी, म्हणजे आता हा किती झाला पाणी? 21 लिटर. गोष्ट समजत आहे? तर अल्कोहोलचे प्रमाण किती? आता अल्कोहोल वाढला का? नाही. अल्कोहोल जेवढ्याचं तेवढंच आहे. किती आहे? 2 लिटर. पण द्रावणाची क्वांटिटी वाढली. आता किती झाला? अगोदर 20 होता, 3 वाढले 23 झाला, म्हणजे अपॉन 23. म्हणून 100पैकी किती? म्हणजे गुणीला किती आहे? 100. म्हणजे किती होईल? 200/23. बरोबर? 200/23 म्हणजे कितीचा भाग तुटेल मित्रांनो? आता बघा, ऑप्शनवरून तुम्ही असंच हे करू शकता, खतम करू शकता ऑप्शनला. बघा आता बघा, वरची जी संख्या आहे ही जर आपण विचार केला की 23/230, बरोबर? 23/230 आणि 230 पेक्षाही लहान आहे, म्हणजे कमीत कमी 10चा तर भाग तुटणार नाही, 10चा खालीच भाग तुटेल. हे 10च्या वर आहे, हे 10च्या वर आहे, म्हणजे हाही खतम झाला, हाही खतम झाला. बरोबर आहे? हे दोन्ही संख्या झालेत खतम, म्हणजे एकच ऑप्शन उरला आहे, ऑप्शन नंबर सी याचा बरोबर उत्तर आहे. ठीक आहे. किंवा आपण भाग 2 बघू. ठीक आहे. जर भाग दिलं तर बघा, 23 अठ्ठे किती आहेत बघा? 23 गुणीला 8 हे झालेत 160 आणि 8 24. बरोबर आहे? म्हणजे 184. बरोबर आहे? 184 भाग तुटलं, त्याचं अंतर उरतील किती? 16. बरोबर आहे? त्याचं अंतर 6चा भाग तुटेल, म्हणजे 8 पॉईंट समथिंग आन्सर येईल. बरोबर आहे? म्हणजे आपला जो ऑप्शन राहील तो याचा आन्सर काय राहील? ऑप्शन नंबर सी 8.69. बरोबर? तर बाय ऑप्शननी पण तुम्ही याला काय करू शकता? आन्सर काढू शकता. खूप भाग तोडण्याची गरज नाही. ठीक आहे. हेच स्मार्ट गोष्टी आपल्याला परीक्षेत वेळ वाचवण्यासाठी मदत करतात. ठीक आहे. तर याचा जो आन्सर येईल किती? 8.69 याचा आन्सर येईल. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. काय म्हणत आहे? एका परीक्षेत 65% विद्यार्थी गणितात नापास झाले. ओके. मॅथमध्ये नापास झालेले विद्यार्थी किती आहेत? 65%. चला ठीक आहे. व 20% विज्ञानात नापास झाले आणि सायन्समध्ये जे नापास झाले ते किती आहेत? 20%. चला ठीक आहे. आणि काय म्हणते? 15% दोन्ही विषयात नापास झाले. आता बघा, हे इथं दोन्ही विषयात जर काउंटिंग केलं हे ते किती होत आहेत? 85%. 85% मध्ये दोन्ही विषयात जे नापास झाले ते मायनस करून टाका 15, म्हणजे उरतील किती आता? 70%. म्हणजे 70% काय झाले? हे झाले दोन्ही विषयात फेल. ते आपल्याला काय म्हणते? तर किती टक्के विद्यार्थी परीक्षेत पास झाले? तर बघा, परीक्षेत 100% बसले असतील, त्यापैकी 70% नापास झाले, तर उरलेत किती आता? 30%. तर 30% काय झालेत? हे पास झालेले विद्यार्थी. ठीक आहे. किती? 30%. नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. काय म्हणत आहे? एका परीक्षेत 70% विद्यार्थी गणितात नापास झाले. चला ठीक आहे. मॅथमध्ये जे नापास झाले ते किती आहेत? 70%. चला ठीक आहे. ओके. आणि तर आता बघा, इथं दोन्ही कंडिशन आले आहेत, पास नापास झाले, तर इथं आपण करू. तर हे झाले फेल आणि इकडे लिहित आहे मी पास. तर पास किती झाले असतील? 30%. ठीक आहे. त्याच्यानंतर इंग्लिशमध्ये काय म्हणत आहे? इंग्लिशमध्ये काय झालं आहे की 80% पास झाले आहेत. अरे वा, हुशार आहे. इंग्लिशमध्ये हुशार विद्यार्थी आहेत. ठीक आहे. इंग्लिशमध्ये 80% पास झाले, तर फेल किती झाले असतील? फक्त 20%. ठीक आहे. ओके. आणि दोन्ही विषयात 40% विद्यार्थी नापास झाले होते. आता इथं बघितलं तर दोन्ही विषयात नापास किती होतात? 90%. इथून 40 मायनस करून टाकू, म्हणजे उरलेत किती? 50%. म्हणजे 50% दोन्ही विषयात नापास झाले. जर 50% दोन्ही विषयात नापास झाले असतील तर पास किती झाले असतील? पास किती झाले असतील? आता 100 म्हणून 50 गेले, म्हणजे उरलेत किती? 50%. 50% काय झालेत? पास झालेत. तर आपल्याला काय विचारलंय? तर एकूण किती टक्के विद्यार्थी परीक्षेत नापास झाले? ठीक आहे. तर नापास किती झालेत? फेल किती झालेत? बघा, इथूनच कळत आहे 50% नापास झालेत आणि पास जर विचारलं असतं तर 50% पास झाले. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पुढे वळू आपण. काय म्हणत आहे? एका वर्तुळाची त्रिज्या 10% वाढली तर क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल? चला ठीक आहे. याच्यासाठी एक बेसिक फॉर्म्युला आहे मित्रांनो. काय? a + b, ठीक आहे, प्लस मायनस ab/100.
ठीक आहे. चला, हा बेसिक फॉर्म्युला यूज करायचा. आता काय त्रिज्या वाढत आहे म्हणजे काय होईल, 10 आणि 10 किती झाले तर 20. आता वाढत आहे म्हणून प्लस किती 10 गुणिला 10 भागीला किती 100. तर हे 2 शून्य खतम म्हणजे हे झाले 1 गुणिला 1 1 20 आणि 1 21. म्हणजे जे त्रिज्या वाढेल ती किती वाढेल 21% वाढेल. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. काय म्हणत आहे इथं कमी होत आहे किती 30%. तर 30 आणि 30 किती झाले 60. आता कमी होत आहे म्हणून मायनस किती 30 गुणिला 30 भागीला किती 100. तर 2 शून्य इथून खतम झाले मित्रांनो. म्हणजे 60 मायनस किती होईल 9 आणि 60 मधून 9 गेले उरतील किती 51. ठीक आहे. 51% कमी झाले. ठीक आहे ते त्रिज्या. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. काय म्हणत आहे त्यानंतरचा प्रश्न काय मित्रांनो की एका गावाची लोकसंख्या 40,000 आहे. पहिल्या वर्षी 20%, दुसऱ्या वर्षी 20% आणि तिसऱ्या वर्षी 25% वाढली. तर 3 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती होईल. तर बघा इथं सक्सेसिव्ह केस लावू आपण म्हणजे 20%. 20% म्हणजे किती होतात 1/, काय होते 5. म्हणजे 5 होती ते झाली 6. दुसऱ्या वर्षी पण 5 होती किती झाली 6. आणि तिसऱ्या वर्षी काय होत आहे 25%ने पुन्हा वाढत आहे. 25% म्हणजे किती होतात 1/4. म्हणजे 4 होती 1 ने वाढली ते झाली 5. गोष्ट समजत आहे. 5 ला 5 खतम झाली. इथं जर भाग तोडला आपण तर इथेही 3 येईल आणि पुन्हा 2चा भाग इथं तुटलं इथेही किती येईल 3. म्हणजे किती झाले 5 लोकसंख्या होती ते वाढून किती झाली 3 3 9 झाली. हे 5 कोणाच्या बरोबर आहे सध्याच्या लोकसंख्येच्या बरोबर आहे 40,000च्या. तर हे 9 बरोबर किती x. ठीक आहे. तिथं बघितलं तर किती आहे 8चा भाग तुटला म्हणजे गुणीला किती आहे 8,000 आणि 8 9 किती होतात 72 आणि त्याच्यावर 3 शून्य म्हणजे 3 वर्षानंतर त्या गावाची लोकसंख्या किती होईल तर 72,000 होईल. त्यानंतरच्या क्वेश्चनकडे वळू मित्रांनो आपण. काय म्हणत आहे एक व्यक्ती स्वतःच्या पगाराच्या 5% जेवणावर, त्याच्यानंतर 15% कपड्यावर आणि 20% मनोरंजनावर खर्च करतो. तरी सुद्धा त्याच्याकडे 1800 रुपये शिल्लक राहतात. तर त्याचा पगार किती. तर आता खर्च किती करत आहे बघा. टोटल जर बघितलं आपण ते झाले 20 आणि 20 40. 40 त्यांनी खर्च केले म्हणजे उरलेत किती त्याच्याजवळ 60%. आणि हे 60% कोणाच्या बरोबर आहेत म्हणजे त्याच्याजवळ जे उरलेले पैसे आहेत त्याच्या बरोबर आहेत म्हणजे 1800 रुपयाच्या बरोबर आहे. तर पगार किती असेल त्याचा 100%. 100% बरोबर किती बरोबर आहे. तर शून्याला शून्य खतम झाला आणि हे झाले इथं 3चा भाग कटला म्हणजे इथं आले 30. म्हणजे 30 गुणिला 100 म्हणजे किती 3000 रुपये त्याचा काय राहील पेमेंट राहील. ठीक आहे 3000 रुपये. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू. एक व्यक्ती स्वतःच्या पगाराच्या 25% जेवणावर, उर्वरित पगाराच्या 30% रक्कम कपड्यावर खर्च करतो. आता बघा याच्या अगोदरचा क्वेश्चन आणि या क्वेश्चनमध्ये काय फरक आहे. अगोदर काय होतं इथं बघा याच्या अगोदरच्या क्वेश्चनमध्ये डायरेक्ट पूर्ण खर्च करत होता तो. पण या क्वेश्चनमध्ये काय होत आहे अगोदर जेवढा खर्च करत आहे त्यापैकी जेवढं उरलं त्यापैकी तो खर्च करत आहे. तर ह्या दोन मधला फरक समजला का. इथं उर्वरित हा शब्द वापरला हा खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे जेवढं खर्च केलं त्यापैकी जो उरलं त्यापैकी खर्च केलं त्याने बरोबर. याच्या अगोदरच्या क्वेश्चनमध्ये डायरेक्ट खर्च करत होता त्याच्या पगार मधून. ठीक आहे. इथं बघा तो काय करत अगोदर 25%. इथे सक्सेसिव्ह केस लावू आपण. आता या क्वेश्चनमध्ये आपण सक्सेसिव्ह केस लावू शकतो. काय होत आहे 25% तो अगोदर खर्च करत आहे. 25% म्हणजे 1/4 म्हणजे 4 त्याच्याजवळ आहे त्यापैकी 1 खर्च केला त्याच्याजवळ उरले 3. त्यानंतर तो पुन्हा 30% खर्च करत आहे. 30% म्हणजे काय होतात 3/10 म्हणजे होते 10 त्यापैकी 3 खर्च केले उरलेत किती 7. गोष्ट समजत आहे. म्हणजे 40 होते उरलेत किती फक्त 21. आता हे उरलेले कोणाच्या बरोबर आहेत 5250च्या बरोबर. तर हे 40 कोणाच्या बरोबर त्याच्या एकूण पगाराच्या बरोबर. ठीक आहे. तिथं जर बघितलं आपण तर किती भाग तुटत आहे 21 दुने 42 उरले 10 21 पंचे 105 बरोबर. म्हणजे गुणीला किती करायला लागेल इथं 250 बरोबर. हे 2 शून्य इथं आले आणि 25 चौके 100 बरोबर. म्हणजे त्याचा जो पगार होता तो किती होता 10,000 रुपये होता. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. क्वेश्चन काय म्हणते मित्रांनो की 7,800 लिटर मिश्रण आहे आणि या मिश्रणात काय आहे 60% अल्कोहोल आहे. अल्कोहोल आणि त्याच्यानंतर इकडे पाणी. चला ठीक आहे. किती आहे 60%. ओके 60% जर काढायचं असेल तर याचे 60% हा आहे तर हा किती असेल 40% वॉटर. गोष्ट समजत आहे. चला याचे 60% काढले किती होईल याचे 60%. जर विचार केला तर 2 शून्य खतम झाले तिथं. ठीक आहे.
म्हणजे इकडे एक शून्य येईल, त्याच्यानंतर साईन 8 48चे 8 आले, हातचे आले 4, त्याच्यानंतर साईन 7 42, 42 आणि 4 46. ठीक आहे, म्हणजे 4680 लिटर तर अल्कोहोल झालं. तर उर्वरित असेल पाणी किती, 40%, 2 शून्य खटले 100नी, त्याच्यानंतर इकडे पुन्हा एक शून्य, त्याच्यानंतर 8 चौके 32, उरले 3, त्याच्यानंतर 7 चौके 28, 28 आणि किती झाले ते 3, किती झाले 31. गोष्ट लक्षात आली. ओके, अल्कोहोलचे प्रमाण किती करायचे आहेत आपल्याला, 20% होण्यासाठी त्या मिश्रणात किती टक्के पाणी टाकले पाहिजे आपल्याला, किंवा किती पाणी टाकले पाहिजे. ठीक आहे. ओके, आता आपण पाणी टाकत आहोत, अल्कोहोल टाकत आहोत का नाही, तरी पण अल्कोहोलचे पर्सेंटेज चेंज होत आहे. म्हणजे हे जे आहेत आता किती आहेत, 4680, हे कोणाच्या बरोबर आहे, 20%च्या बरोबर आहे. बरोबर आहे. तर आता पाणी किती होईल, हे जर 20% होईल तर पाणी होईल 80%. तर 80 बरोबर किती. ठीक आहे. ओके, तर इथं भाग तुटला कितीमध्ये, 4 मध्ये. बरोबर आहे. ओके, त्याच्यानंतर बघितलं तर किती आहे, हा झाला 0, त्याच्यानंतर 32चे 2, त्याच्यानंतर उरले 3, साईनचे 24, 24 आणि 3, 24 3 27चे 7, हातचे आले 2, त्याच्यानंतर 4 चोक 16, 16 आणि 2 किती झाले 18. बरोबर. इथून अगोदरचे जे वॉटरचा पर्सेंट आहे प्रमाण, तो मायनस करून टाकू, किती 3120, म्हणजे उरलेला आपण वॉटर ॲड केला असं होईल. म्हणजे इथे 0 0 6 आणि हे किती झाले 15. बरोबर. म्हणजे 15600 लिटर वॉटर आपण काय केलं, ॲड केलं, जेणेकरून जो अल्कोहोलचा प्रमाण आहे तो किती झाला, 20% झाला. कधी, ज्यावेळेस आपण 15600 लिटर पाणी टाकलं तेव्हा. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, साखरेचा भाव 14 रुपये किलोग्रामवरून 18 रुपये किलोग्राम झाले, तर खर्च तेवढाच राहण्यासाठी साखर किती टक्के कमी विकत घ्यावी. म्हणजे 14 होती, नंतर किती झाली 18. आता 18वरून आपल्याला पुन्हा 14 जायचं आहे, तर किती साखर कमी घ्यायला लागेल, 4 कितीवर कमी करावं लागेल आपल्याला, जो आहे आपला खर्च तेवढाच राहण्यासाठी वाढलेल्या किमतीवर, म्हणजे 18 रुपयावर. ठीक आहे. म्हणून गुणिला 100. ठीक आहे. आता इथं जर भाग तोडलं किती येईल 2, आणि इथं भाग तोडलं तर किती येईल 9. ठीक आहे. आता एक फ्रॅक्शन सांगितले तुम्ही, तर तुम्हाला 2/9, 2/9 म्हणजे काही किती बघा, अपॉन म्हणजे 9 आले, म्हणजे वरची संख्या 11च्या पटीत आहे हे समजायचं. किती, इथं 2 आहेत, तर 11 2 किती होईल 22, म्हणजे आन्सर किती 22.22%. ठीक आहे. तर किती टक्के विकत कमी घ्यायला लागेल आपल्याला साखर, तर 22.22% विकत कमी घ्यायला लागेल आपल्याला. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. काय म्हणते, 10% मलाईचे 200 लिटर दूध. ठीक आहे. आता 200 लिटरचे 10% किती होऊन जाईल 20. त्यानंतर 20% मलाईचे 300 लिटर दूध, म्हणजे 300 लिटरमध्ये किती आहे 20% मलाई. हे किती झाले, 30 दुरे किती झाले 60. बरोबर. ओके, तर हे एकंदरीत किती झालेत 80. एकत्र केल्यास मिश्रणातील दुधात मलाईचा शेकडा किती. टोटल हे किती आहे 500, आणि 500 मध्ये किती आहे मलाई आता 80 लिटर, तर 100 पैकी किती. ठीक आहे. तर 2 शून्याला 2 शून्य खतम, इथं भाग पडले तर किती 16×5 म्हणजे किती आहे 16% मलाई आहे. किती आहे 16% मलाई आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू, की परीक्षेमध्ये 35% विद्यार्थी इंग्रजीत पास झालेत. ठीक आहे. इथं पुन्हा पास आणि फेलचं बघून घेऊ आपण, पास आणि इकडे फेल. ठीक आहे. तर इंग्रजीत किती झालेत, पास झालेत किती 35%, म्हणजे फेल किती झाले असते आता 65%. बरोबर आहे. 85% विद्यार्थी गणितात पास झालेत, मॅथमध्ये पास झालेत आता 85%, म्हणजे फेल किती झाले असतील आता 15%. चला ठीक आहे. व 17% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झालेत. ओके ठीक आहे. तर बघा हे किती झाले तुमचे 80 मायनस किती करावं लागेल 17. का बरं, दोन्ही विषयात ते नापास झाले, तर 70 ते 7 गेलेत, म्हणजे 63% विद्यार्थी फेल झाले. तर जर दोन्ही विषयात 111 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर परीक्षेला किती विद्यार्थी बसले होते. चला ठीक आहे. आता 63% विद्यार्थी फेल झाले, तर पास किती झाले असतील 100 मायनस 63, म्हणजे 37% काय झाले पास झाले.
तर हे जे 37% आहेत हे कोणाच्या बरोबर आहे? 111च्या बरोबर आहे. तर 100% बरोबर किती? एवढंच काढावं लागेल ना आपल्याला. तर बघा 37 3 111 होता, बरोबर आहे. म्हणजे 3 गुणिला 100 म्हणजे किती? 300%. जे विद्यार्थी आहेत ते परीक्षेला बसले होते, किती? 300. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. काय म्हणत आहे? एक्सचे 30% कोणाच्या? एक्सचे किती? 30% हे कोणाच्या बरोबर आहेत म्हणते? यमच्या 48%च्या बरोबर आहे. चला ठीक आहे. तर पुढीलपैकी सत्य विधान कोणते? तर पर्सेंटेजला पर्सेंटेज हे झाले खतम. त्याच्यानंतर 6 पंचे 30 आणि त्याच्यानंतर साईन 48 म्हणजे 5x बरोबर 8m. बघा कुठं आहे? ऑप्शन नंबर 1 याच्या बरोबर उत्तर होईल. किती? 5x बरोबर 8m. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. काय म्हणत आहे की 1 किलोग्राम धुण्याच्या पावडरची किंमत किती आहे? 60 रुपये. 1 किलोग्राम म्हणजे 1000. याची जी किंमत आहे किती आहे? 60 रुपये. किती आहे? 60 रुपीज. चला ठीक आहे. कंपनीने त्यावर 20% किमतीची पावडर मोफत देण्याचे ठरवले, तर 1 किलोग्राम धुण्याची पावडरवर किती ग्राम पावडर मोफत मिळेल? इझी आहे. बघा 20% किमतीची, 20% म्हणजे याचे. आता 60चे 20% किती होतील? 12 रुपये. 10% किती होईल? 6. साईन 2 12. बरोबर आहे. तर 60 रुपयाला 1000 ग्राम मिळते, तर 12 रुपयाला किती? एवढंच तर काढायचं आपल्याला, बरोबर आहे. एवढी पावडर आपल्याला फ्री मिळेल. तर 60 12 1 12 12 पंचे किती होतात? 60. बरोबर आहे. आणि इथं 5 दुने 10 आणि त्याच्यावर 2 शून्य म्हणजे किती? 200 ग्राम पावडर आपल्याला फ्री भेटेल. किती? 200 ग्राम. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. काय म्हणते? एका पातेल्यात 90 लिटर दूध टाकले असता ते पातेले 28% रिकामे राहते, तर पूर्ण भरण्यासाठी अजून किती लिटर दूध टाकावे लागेल? म्हणजे हा फॉर एक्झाम्पल एक पातेला आहे. ठीक आहे. ह्या पातेल्यात आपण 90 लिटर दूध टाकलं आहे, तरी पण हा वरचा खाली आहे. किती आहे हा? 28%. म्हणजेच खालचा किती असेल? भरलेला जो आहे 100 - 28 केलं तर किती उरेल? 72. म्हणजे 72% आपण भरला. याचा अर्थ असा झाला. आणि हे 72 कोणाच्या बरोबर आहे? 90 लिटरचं जेवढं आपण भरलं, बरोबर आहे. तर पूर्ण भरण्यासाठी आणखीन किती ॲड करावं लागेल? 28%. तर हे 28% बरोबर किती? एवढंच करायचं, बरोबर आहे. तर कितीचा भाग पडेल मित्रांनो? 4 × 728. बरोबर आहे. आणि इथं 18 × 72. त्याच्यानंतर 18 पंचे 90 म्हणजे 7 गुणिला 5. 7 पंचे किती होईल? 35. ठीक आहे. 7 पंचे किती झाले? 35. म्हणजे 35 लिटर आणखी दूध टाकावे लागेल. नंतर तो जो आहे पातेला पूर्ण भरेल. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. काय म्हणते? मतदानामध्ये 2 उमेदवारांच्या लढतीत ज्या उमेदवाराला 45% मत मिळाले तो उमेदवार 3458 मतांनी हारला, तर एकूण किती लोकांनी मतदान केले? चला ठीक आहे. बघा जो भी होते 100% मतदान होते, त्यापैकी एकाला जो विनर आहे आणि एक असेल लूजर. तर जो हरला त्याला 45% मत मिळाले, तर जो जिंकला त्याला किती मिळाले असतील? 55% मत. त्या दोघांच्या मतामध्ये कितीचा डिफरन्स आहे? बघा 10%च्या. आणि हाच 10% म्हणजे कोणाच्या बरोबर आहे? जेवढ्या मतांनी तो हारला त्याच्या, म्हणजे 3458 मतांच्या बरोबर. तर एकूण मतं किती पडले असतील? 100%. तर 100% बरोबर किती? किती येईल? एक्सच्या बरोबर. तर शून्याला शून्य खतम, म्हणजे ज्याच्यावर एक शून्य लागेल म्हणजेच 34,580 मते एकूण पडली त्या मतदारात. किती? 34,580. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. की 2 संख्या अनुक्रमे पहिल्या संख्येपेक्षा 30% व 40% लहान आहे, तर तिसरी संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी लहान? सपोज ए, बी आणि सी ह्या 3 संख्या आहेत. तर काय म्हणतात? 2 संख्या पहिल्या संख्येपेक्षा, पहिली संख्या आपण 100 पकडली, किती आहे? 30% आणि 40% लहान आहे. 30% लहान म्हणजे याच्यापैकी 30 गेले म्हणजे उरले किती? 70. म्हणजे ही 70 आणि 40% लहान म्हणजे इथून 40 गेले, उरतील किती? 60. गोष्ट समजली. तर काय म्हणत आहे? तिसरी संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी लहान आहे? तर अगोदर बघू कितीने लहान आहे? 10ने. कोणापेक्षा? दुसऱ्या संख्येपेक्षा. दुसरी संख्या किती आहे? 70. ते शून्याला शून्य खतम झालं म्हणजे 1/7. तर भाग तोडल्यानंतर उरतात किती? 1/7. आणि 1/7 म्हणजेच किती होतात? हे 1/7 म्हणजेच 14.28. फ्रॅक्शन व्हॅल्यू सांगितले होते त्यावेळेस हे मी सगळं सांगितलंय तुम्हाला.
1/7 म्हणजे किती होतात 14.28 म्हणजे 14.28% ते कमी आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. त्यानंतरचा प्रश्न काय मित्रांनो की दोन संख्या अनुक्रमे तिसऱ्या संख्येच्या 27% आणि 40% आहेत, तर पहिली संख्या दुसरीच्या किती टक्के आहे. पुन्हा तसंच करू आपण, 1, 2 आणि 3 संख्या आहे. ठीक आहे, आता काय म्हणते दोन संख्या अनुक्रमे तिसऱ्या संख्येच्या, तिसरी संख्या आता 100 पकडू आपण, किती टक्के आहे 27% आणि 40%. लहान किंवा मोठी नाही म्हटलं, फक्त आहेत. तर पहिली संख्या किती येईल 27 आणि दुसरी संख्या किती येईल 40. गोष्ट समजली. तर आता काय म्हणते तर पहिली संख्या दुसरीच्या किती टक्के आहे. कोणती पहिली संख्या म्हणजे 27, दुसरीच्या कोणाच्या ज्याच्या तो अपॉनमध्ये 40च्या किती टक्के आहे म्हणून गुणला 100. ठीक आहे, इथे 2चा भाग तुटला, इथं 5चा भाग आणि 27 पंची किती होतात 135. 135 अपॉन किती येईल 2. जर भाग तोडला तर किती येईल बघा 6 उरला 1 7 आणि त्याच्यानंतर पॉईंट त्याच्यानंतर 5 म्हणजे किती येईल तर किती आहे हे 67.5. म्हणजे जे पहिली संख्या आहे ते दुसऱ्या संख्येच्या किती आहे 67.5% आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. काय म्हणत आहे एका गावाची लोकसंख्या 3000 असून किती आहे 3000. पुरुष ज्या 10% वाढले आणि स्त्रिया 20% वाढल्या. ओके, मेन आणि वुमन. ठीक आहे, हे 10% वाढलेत आणि हे ज्या स्त्रिया आहेत हे 20% वाढले. ठीक आहे, तेव्हा एकूण लोकसंख्या 3500 झाली म्हणजे 3500 झाली, तर गावातील स्त्रियांची संख्या किती. चला ठीक आहे, बघा काय करायचं इथं 10% वाढले पुरुष. एक काम करू, स्त्रिया पण 10 याच्या बरोबर 1 झालं आणि उरलेला भाग 1 म्हणजे किती येईल 10%. आता आपण विचार जर केला फक्त त्या गावाची लोकसंख्या किती वाढली 10%नेच वाढली, स्त्री आणि पुरुष पकडून, तर याचे 10% किती होतात 3000चे 300. गोष्ट समजत आहे. पण इथं जर बघितलं ते नंतर लोकसंख्या किती झाली आहे 3500. आपण जे काढलं फक्त 300 म्हणजे डिफरन्स किती येत आहे दोघांमध्ये 500 मायनस 300 बरोबर किती होत आहे 200. हे 200 कुठून आले, इकडे जे 10% लोकसंख्या वाढली आहे त्याच्यामुळेच हे 200 वाढले ना. म्हणजेच काय झालं हे जे 10% आहेत स्त्रियांचे एक्स्ट्रा वाढलेले हे कोणाच्या बरोबर आहे 200च्या बरोबर आहे. बरोबर आहे, तर 100% बरोबर किती. ठीक आहे, तर 0 आणि 0 खतम झाला म्हणजेच किती 20 वर हे 2 शून्य म्हणजेच किती 2000. बरोबर आहे, म्हणजे त्या गावात स्त्रियांची जी संख्या आहे ते किती आहे 2000 आहे. ठीक आहे, ही झाली एक पद्धत. आपण दुसऱ्या पद्धतीनेही काढू शकतो, तेही पद्धत सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे कन्फ्युजन नाही राहिलं पाहिजे. असं नाही की एक पद्धत विसरली म्हणजे दुसरी पद्धत लक्षात, असं नाही झालं पाहिजे की एक पद्धत जर आपण विसरलो तर दुसरी पद्धत नाही आठवल्या पाहिजे, असं नाही झालं पाहिजे. ठीक आहे, दोन्ही पद्धती लक्षात राहायला पाहिजे. तर दुसरी पद्धत बघा, पहिले 3000 होती नंतर किती झाली ते 3500. म्हणजे ह्या दोघांचा जर डिफरन्स काढला आपण तर किती येत आहे 500. म्हणजे 500 लोकसंख्या वाढली. किती वाढली 500 लोकसंख्या. कितीवर 3000वर, तर 100 वर किती. बरोबर आहे, म्हणून 1 2 3 आणि 1 2 3 म्हणजेच 50/3 लोकसंख्या वाढली. गोष्ट समजत आहे. बघा एका साईडला पुरुष आहेत एका साईडला स्त्री आहेत, हे 10%नी वाढत आहेत आणि हे 20%नी वाढत आहेत. बरोबर आहे, आणि ह्या दोघांना जर एकत्र केलं तर हे 50/3नी वाढत आहे. बरोबर आहे, तर बघा अपॉनमध्ये 3 आलं, याला बॅलन्स करण्यासाठी काय करू आपण गुणीला 3 करू, इथेही 3 करू आणि इथेही 3. याच्याने काय बघा अपॉनमधले हे 3 ला 3 खतम झाले म्हणजे गोष्टी बॅलन्स झाल्या. म्हणजे हे किती झालेत आता 30, हे झाले 60 आणि हे झाले तुमचे आता 50. ठीक आहे, म्हणजे इथून 60 म्हणून 50 गेले उरले 10, इथं 50 म्हणून 30 गेले उरले किती 20. गोष्ट समजत आहे. म्हणजे इकडे 10 पुरुष असतील तर 20 स्त्री आहेत. बरोबर, आणि ह्या दोघांना एकत्र केलं तर गावची लोकसंख्या म्हणजे किती येईल 10 आणि 20 म्हणजे किती 30. आता हे 30 कोणाच्या बरोबर आहे 3000च्या. तर स्त्रियांची संख्या किती आहे 20. 20 कोणाच्या बरोबर होती एक्सच्या. तर बघा 30 ला 30 खतम म्हणजे 20 वर 2 शून्य चढतील. 20 वर 2 शून्य चढले म्हणजे किती होईल 2000. म्हणजे त्या गावातील स्त्रियांची जी संख्या आहे ती किती आहे 2000. पुरुषांची विचारलं असतं तर काय केलं असतं 10 गुणीला म्हणजे 100. बरोबर, इथं 10 आले असते म्हणजे किती झाले असते 1000. गोष्ट समजत आहे. तर हे झाले खूप महत्त्वाचे जे प्रश्न आहेत परीक्षेच्या दृष्टीने, जे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. ठीक आहे,
याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. इथं हा चॅप्टर संपला. ठीक आहे, तुम्हाला जे काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे, इथं आपण हा चॅप्टर संपवला आहे. याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण आणखीन एक नवीन चॅप्टर घेऊन घेऊ. ठीक आहे, जर तुम्हाला मला फॉलो करायचं असेल तर माझ्या टेलिग्रामचं लिंक मी खाली दिलं आहे. ठीक आहे, व्हॉट्सअपचं पण आहे आणि फेसबुक पेजचं पण आहे. तुम्ही तिथं मला फॉलो करू शकता. म्हणजे येणारे जे अपडेट्स आहेत परीक्षेबद्दल किंवा नवीन चॅप्टरबद्दल किंवा एखाद्या गोष्टी तुम्हाला PDF पाहिजे ते तुम्हाला सगळं तिथं उपलब्ध होईल. ठीक आहे, तर तुम्ही मला फॉलो करून ठेवा तिथं. तर भेटू आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.